नमस्कार मित्रांनो, आज जो 11वीचा ॲडमिशनची प्रोसेसचा स्पेशल राऊंड फर्स्टचं कॉलेज अलॉटमेंट होतं, तर कॉलेज अलॉटमेंट आज झालेलं आहे. मित्रांनो, ज्या मित्रांनी स्पेशल राऊंडसाठी फॉर्म भरलेला होता त्यांना आज त्यांच्या लॉग इनमध्ये कॉलेज अलॉटमेंट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्पेशल राऊंडमध्ये नंबर लागलेला नाही मित्रांनो, तर त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि ते निराश देखील झालेले आहेत की सर आमचा नंबर लागणार का नाही, आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे. तर या संदर्भात सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, तुमचं ॲडमिशन हे 100% होईल. फक्त मी जी गोष्ट सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो आज स्पेशल राऊंड फर्स्टचं जे कॉलेज अलॉटमेंट होतं ते झालेलं आहे. 11 वाजेपासून किंवा 10:30 वाजेपासून हे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे पोर्टलवर आणि तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून देखील कळवण्यात आलेलं असेल. परंतु बऱ्याच विद्यार्थी मित्रांना कॉलेज अलॉट झालेलं नाही, तर त्यांचं काय होणार आहे, त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे. तर बघा, हे जे ॲडमिशनचं ब्रोचर आहे म्हणजे माहिती पुस्तिका, तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. याच्यामध्ये क भाग आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास त्यात काय होणार आहे, तर प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांचा समावेश पुढील लगतच्या फेरीमध्ये करण्यात येईल. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला जरी या फेरीमध्ये अजूनही ॲडमिशन तुमचं झालेलं नाही, तुम्हाला कॉलेज हे अलॉट झालेलं नाही, तर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये अजून नवीन चान्स देण्यात येणार आहे. त्यानंतर दिलेल्या पसंती क्रमातील उच्च माध्यमिक विद्यालय प्रवेशासाठी न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाव उमेद न होता आपल्या पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे कट ऑफ पुन्हा तपासून पसंती क्रमाची पुनर्रचना करावी व पुढील फेरीसाठी अर्ज म्हणजे भाग 2 पुन्हा भरावा. मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आता ज्या कॉलेजसाठी पसंती क्रमांक दिला होता म्हणजे 1 नंबर दिला होता तुम्ही XYZ कॉलेजसाठी, त्या कॉलेजचा कट ऑफ चेक करा. कट ऑफ तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता वेबसाईटवर. ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे तेही सांगणार आहे. मित्रांनो, कट ऑफ चेक करा, त्या कॉलेजचा कट ऑफ कितीवर लागलेला आहे आणि तुम्हाला पर्सेंटेज किती आहेत, तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल साधारण या कॉलेजमध्ये माझा नंबर लागणार की नाही. त्यानंतर तुम्हाला तुमचा प्राधान्य क्रमांक म्हणजे ज्या कॉलेज आहेत तर त्या कॉलेजचे प्राधान्य क्रमांक चेंज करून घ्या. मित्रांनो, म्हणजे खाली जे 2-3 नंबरला कॉलेज असेल तर तिला वरती आणा आणि या कॉलेज खाली घेऊन जा. त्यानंतर यात महत्त्वाची बाब म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्याच्या प्रवेशापर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. म्हणजे जोपर्यंत पूर्ण रजिस्टर विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत या प्रवेश फेऱ्या सुरू राहतील. यात प्रवेश फेऱ्या या स्पेशल राऊंड असणार आहे. आता स्पेशल राऊंड 1 होणार आहे, स्पेशल राऊंड 2 होणार आहे. त्यानंतर अजूनही जर कॅन्डिडेट राहिले तर स्पेशल राऊंड 3 सुद्धा केला जाणार आहे. मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुमच्या आता पुढील स्पेशल राऊंड होणार आहे. तुम्हाला अजूनपर्यंत जरी कॉलेज अलॉट झालेलं नसेल तर तुम्ही स्पेशल राऊंडमध्ये नक्की तुम्हाला कॉलेज मिळणार आहे. मित्रांनो, त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, कारण बरेच विद्यार्थी हे नैराश झालेले आहे, त्यांना टेन्शन आलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मला मेसेज देखील आलेले आहेत, त्यामुळे मला अर्जंट हा व्हिडिओ घेऊन यावा लागला. मित्रांनो, तुम्ही घाबरू नका, ॲडमिशन होईल. फक्त एवढे प्रोसेस ही होते, प्रोसेसला वेळ लागेल, त्यामुळे थोडं पेशंट ठेवा, संयम ठेवा, तुमचं ॲडमिशन नक्की होईल. मित्रांनो, आता स्पेशल राऊंड सुरू झालेले, स्पेशल राऊंडमध्ये तुमचं ॲडमिशन नक्की होणार आहे. मित्रांनो, तर अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण अपडेट ज्या विद्यार्थ्यांना अजूनही ॲडमिशन मिळालेलं नाही तर त्यांच्यासाठी होती. आता तुम्हाला बोललो मी की कट ऑफ लिस्ट कसं पाहायची, तर कट ऑफ लिस्ट हे ऑप्शन आहे वेबसाईटवर, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला जर स्पेशल राऊंड आता फर्स्ट लागला आहे तर स्पेशल राऊंड फर्स्टचा कट ऑफ बघून घ्या. मित्रांनो, इथं तुमचं रिजन आहे ते रिजन सिलेक्ट करा, नाशिक. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर स्ट्रीम कोड असेल, स्ट्रीम कोड सर्च करू शकतात किंवा डायरेक्टली तुम्ही सर्च करू शकता. डायरेक्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येईल. धुळ्यामध्ये जेवढी कॉलेज असतील तर त्या कॉलेजचा कट ऑफ कितीवर लागलेला आहे तुम्ही हा कट ऑफ चेक करू शकता. मित्रांनो, इथं संपूर्ण माहिती दिलेली, तर अशा पद्धतीने तुम्हाला कट ऑफ हा समजणार आहे, तर कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागलेला आहे. आता स्पेशल राऊंडमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॅटेगरी वाईज ॲडमिशन मिळणार नाही, त्यामुळे तुमच्यासाठी ही ॲडव्हान्स बात आहे की कॅटेगरी वाईज म्हणजे रिझर्वेशन मिळणार नाही, सगळे ओपन ग्राह्य धरले जाणार आहे आणि ओपनमध्येच त्यांचं ॲडमिशन होणार आहे. मित्रांनो, तर अशा पद्धतीने ही ॲडमिशन प्रोसेस राबवली जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा ज्यांचं अजूनही ॲडमिशन झालं नसेल, जेणेकरून त्यांना एक पॉझिटिव्ह जे गोष्ट असेल तर ती पॉझिटिव्ह गोष्ट त्यांच्या माइंडसेटमध्ये येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.